हाय मित्रांनो आता इथं काय आहे माहिती का? हा जो आता जर मी बोलायला गेलो दशावतारविषयी, ॲक्च्युली मी फक्त दशावतारचंच कलेक्शन आत्ता यामुळे देतो आहे कारण जे बाकी 8 चित्रपट आहे ऑन सिरियस नोट त्यांनी आपल्या बजेटच्या 25% पण नाही कमवलेत. म्हणजे तुम्ही समजा आता आहे की इवन आरपारचे चांगले रिव्ह्यूज आलेत पण रिलीज डेट चुकीची होती. लग्नाची काय ते बिन लग्नाची गोष्टचे रिव्ह्यूज ॲव्हरेज होते. काही ठिकाणी पेड PR केली होती यांनी, उमेश वगैरेंनी, पण नाही चालला आहे तो चित्रपट कारण बजेटच्या 25% पण नाही कमवले तर यांना काय. आणि आता उरले कितीक दिवस त्यांचे राहिली. हे जे नवीन मूवीज आल्यात या नवीन चित्रपटांची तर हाल, तुम्ही 6 चित्रपट एका दिवशी रिलीज केले होते ते त्याच दिवशी संपले होते ऑन सिरियस नोट. कारण जे कलेक्शन आलेलं आहे ते इतकं हॉरिबल आलेलं की दशावतार समोर त्यांचा टिकाव लागणार नाही आहे. म्हणून आता फक्त दशावतारच ट्रॅक यामुळे पण करतो आहे की टाईम वाचेल. कारण हे मला या कलेक्शन सांगण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. या चित्रपटाने फक्त 1 लाख कमवले, 2 लाख कमवले, मिनिमम 4-4, 5-5 लाख वगैरे. आणि इवन अरण्याने त्यातल्या त्यात बेटर कलेक्शन केले पण त्याचाही बजेट बघता डाऊन आहे. आज तर पूर्ण डाऊन आहे कलेक्शन्स. तर लेट्स काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल राहायला पाहिजे आपण. आणि जे काय आहे तेच हे आता बघा दशावतार. आता मी सकाळपासून ट्रॅव्हलिंगमध्ये येतं, मी नाही बघितले की दशावतारवाल्यांनी काही पोस्टर दिलं आहे का नाही. 11-12 करोडचं मे बी दिलं पण असेल आणि ती ऑलरेडी सुपरहिट झाली आहे फिल्म. आता ब्लॉकबस्टर होणार आहे ती. आता जो याचा व्हर्डिक जो आहे तो ब्लॉकबस्टरमध्ये कन्वर्ट होत चालला आहे ज्या पद्धतीने कलेक्शन्स येत आहे. अरे धमाका चालला आहे या चित्रपटाचा. आणि जे खरं आहे ते खरं आहे, ॲक्सेप्ट द फॅक्ट. तर आता जर बोलायला गेलं या चित्रपटाविषयी आजचं कलेक्शन स्पेशली मी तुम्हाला सांगतो की काल कलेक्शन काय झालेलं ट्रेड फिगरनुसार सांगतो आहे मी. पण जरुरी आहे की आता बाकीच्या चित्रपटांविषयी जर बोलायला गेलं तर ते यामुळे पण नाही सांगत आहे मित्रांनो, कारण काहीच फायदाच नाही आहे बोलून. म्हणजे मी बरंच बघत होतो, म्हणजे मी बाकीच्या चित्रपटांविषयी का नाही सांगत आहे त्यामागे यार एकदम लॉजिकल रिझन आहे. मी इतके वैतागलो नाही यांचे कलेक्शन्स बघून आजचे की, आणि इवन कालचे पण. आता संडे असून पण काल जो हालत आहे या चित्रपटांची त्यामुळे मी इग्नोर करतो आहे. म्हणजे असं नको वाटायला की यार इन्सल्ट झाली त्या चित्रपटांची. पण पुढे तरी मराठी सिने इंडस्ट्रीला अक्कल असायला हवी की बाबांनो बॉलिवूड डुबले एकमेकांशी क्लॅश करता करता. ऑब्व्हियसली बॉलिवूडचे डुबायचे काही रिझन्स आहे. अँटी हिंदू आहे बॉलिवूड वगैरे, ती गोष्ट वेगळीच आहेत. अँटी नॅशनलिस्ट पण आहेत बरेचसे बॉलिवूडवाले, पाकिस्तान प्रेमी वगैरे, त्यामुळे पण ते डुबलेत. पण मेनली एकमेकांना खाली दाखवण्यामध्ये, नीचे दाखवण्यामध्ये, क्लॅश करण्यामध्ये त्यांना जो एक काय म्हणतात त्याला एक मजा येते ना, त्यामुळेच ते जास्त डुबलेत. त्यामुळे आता ना मराठी इंडस्ट्रीने तर बाबा आय ओपनर आहे. आज नाही ना सुधारले तर यांचं खूप अवघड होऊन जाईल पुढे. आता बघा कालच्या कलेक्शन जर विषयी बोलायला गेलं ना, कालचं जे कलेक्शन होतं ऑलमोस्ट दशावतारचं भाऊ 3 करोडच्या आसपास होतं. 3-3.5 करोडच्या आसपास. हा एक रेकॉर्ड बनतो आहे मित्रांनो. मला हे बघायचं की दशावतारचा जेव्हा एंड होईल चित्रपटाचा तेव्हा कुठपर्यंत जाईल. आज पण बोललं जातं आहे की हा 1 किंवा 1.5 करोड करायला बसला आहे आज पण. म्हणजे ऑलमोस्ट 21 करोडचं वर्ल्ड वाईड कलेक्शन होतं आहे. 16 ते 17 करोडचं नेट कलेक्शन होतं आहे. आणि ग्रॉसमध्ये ऑलमोस्ट 19.5 ते 20 करोडपर्यंत हा चित्रपट चालला आहे आजचं कलेक्शन जर बघायला गेलं तर. सो सांगा आता मला ऑनेस्टली आहे काही कम्पॅरिझन या चित्रपटाची की मी उगीच ते इतर चित्रपटांवर व्हिडिओ बनव. कारण जे कलेक्शन आहे ते इतकं वन साईड आहे. आणि क्लॅश तर बोलूच नका रे, क्लॅश हा वर्डच चुकीचं आहे या चित्रपटासोबत. जे कोण आले आत्तापर्यंत ते सगळे इतके वाईट तऱ्हेने हरलेत कलेक्शन बाबतीत की क्लॅश म्हणणं पण अपमान आहे दशावतारचा. ज्या पद्धतीने कलेक्शन्स बाकीच्या चित्रपटांचे आहेत. मी एवढंच सांगेल, जर तुम्हाला आता इन शॉर्ट जर बोलायला गेलं, लास्टच्या 2 वीकमध्ये मराठीत 9 चित्रपट रिलीज झालेत. एक ब्लॉकबस्टर, इनफॅक्ट ब्लॉकबस्टर नाही ऑल टाईम ब्लॉकबस्टर बनतो आहे. बाकी 8 चित्रपट फ्लॉप गेलेत. त्यातल्या त्यात तुम्ही जर हे विचाराल की कट टू कटमध्ये 2ऱ्या नंबरवर कोण जिंकलं आहे, आरपार. आणि 3ऱ्या नंबरवर नक्कीच बिन लग्नाची गोष्ट. कारण जे बाकीचे 6 चित्रपट जे या वेळेला रिलीज झालेत त्यांचे काहींचे कंटेंट वाईट नाही आहेत, पण यार लोक
6 चित्रपट बघायला जातील, कमॉन यार, एका वेळेला. सो आता याच्या पुढे मला जर तुमची इच्छा असेल तर मी उद्यापासून पुन्हा त्या चित्रपटांविषयी कलेक्शन देईल. पण आज मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो, बिझी होतो, अजून पण मला इनफॅक्ट एवढा वेळ नाही आहे. पण उद्या सकाळी वगैरेच मी कलेक्शन देईल. ऑब्व्हियसली उद्यापासून नवरात्री, दांडिया वगैरे जरा. तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली आज ट्रॅव्हलिंग इतकं केलं आहे की आज कुठे होणार नाही माझं जाणं, म्हणून मी फ्री होतो. तर मला अचानक एकाची कमेंटमुळे आठवलं, मी विसरलो होतो आजचं कलेक्शन द्यायला. पण म्हणजे मी घरी येऊन पण मी दुसरा व्हिडिओचं चाललं होतं माझं, आणि तेव्हा मला एक कमेंट दिसली, यार तुम्ही मित्रा दशावतारचं नाही दिलं आहे कलेक्शन. तर तेव्हा म्हटलं की यार चला देऊया. आणि बाकीच्या चित्रपटांचे कलेक्शन बघितले रे मित्रांनो कालचे, ते इतके दयनीय आहे संडे असून पण की नको त्यापेक्षा. बस म्हणजे ठीक आहे, तुमची इच्छा असेल ना तर उद्या पुन्हा मी देईल, त्यांचे पण देईल, टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ. पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला बाकीच्या चित्रपटांचे पण कमीत कमी 1 वीक वगैरे पाहिजे असतील. एकाच व्हिडिओमध्ये 10-15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल दिलं वाटलं तुम्हाला 9च्या 9 चित्रपटांचं, जसं मी लास्ट 2-3 दिवस देतो आहे. तुम्ही सांगा, फक्त शेअर धिस व्हिडिओ आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तसं असेल की फक्त याचंच देऊ कलेक्शन.